नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज करणार आहेत अशा लाभार्थ्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। 2024 मध्ये जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दुप्पट अनुदान मिळवायचं असेल तर याची नवीन पात्रता काय आहे, नोंदणी कोणत्या ठिकाणी करायचं आहे, अनुदान तुम्हाला किती दिले जाणार आहे, या संदर्भातील ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या। संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभाग यांच्या माध्यमातून शासन निर्णय घेतले जातात। या योजनेचे मुख्य उद्देश, लाभार्थी, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा या संदर्भातील ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, 2024 मध्ये जर तुम्हाला दुप्पट रक्कम मिळवायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। आता यामध्ये लाभार्थी कोण आहेत हे समजून घ्या। यामध्ये नवीन लाभार्थी काही ॲड करण्यात आलेले आहेत। विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित, निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। आता यांच्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहे हे समजून घ्या। विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 18 ते 65 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। जर 18 वर्षापेक्षा तुमचं वय कमी असेल तर पालकामार्फत या योजनेचा लाभ घेऊ शकाल। आता त्यानंतर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे लाभार्थी। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण डेथ सर्टिफिकेट तुमच्याकडे लागतं। आता त्यानंतर अपंग म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। किमान 40% तुम्ही अपंग असायला पाहिजे। त्यानंतर अनाथ तुम्ही जर असाल तर तुमच्याकडे अनाथाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मित्रांनो, त्यानंतर दुर्धर आजार प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। उत्पन्नाचा दाखला, आता उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यासाठी किती आहे, कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा जो आहे 50,000 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व इतर लाभार्थ्याकरिता कमाल वार्षिक उत्पन्न जो आहे 21,000 रुपये ठेवण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता त्यानंतर यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदारांचा 5 फोटो साईजचा 1 फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता यामध्ये निधी किती आहे किंवा अनुदान किती तुम्हाला दिलं जातं, अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभार्थ्यांना दिलं जातं, म्हणजे 1500 रुपये। पूर्वी यामध्ये जो अनुदान आहे यामधून अर्धी दिली जात होती, आता दरमहा 1500 रुपयापर्यंत लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे। यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकतो। मित्रांनो, त्यानंतर आता अर्ज कुठे करावा, अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तयार आहेत किंवा अर्ज करण्यासाठी तयार आहेत, तर अर्ज कुठे करायचा हे आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांना समजलेलं नाहीये। अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जे सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। मित्रांनो, आपले सरकार mahaonline.gov.in यावरती लॉग इन करून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतं, परंतु अनेक लाभार्थ्याकडे आपले सरकार महाऑनलाईन सेवा केंद्र जे आहेत ते नाहीत, म्हणून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज करून घ्या। अचूकरित्या जर अर्ज तुम्ही भरून घेतलात तर तुम्हाला नक्की 2024 मध्ये दरमहा 1500 रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।